नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती MG डेअरी फार्म अँड डिजिटल सर्व्हिस या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे तुमचं। आणि आज तुम्हाला एक महत्त्वाचा टॉपिक मी सांगणार आहे। याच्या बाबतीत जे काय आपल्या जनावरांचं पाण्याची सोय असते तर आपल्याला ती 24 तास पाण्याची सोय झाली पाहिजे। कारण दुधाचे जनावरं जर असतील, तुमच्याकडे दुधाच्या गायी असतील किंवा म्हशी असतील, तर त्यांना 100% पाणी हे 24 तास त्यांना अवेलेबल असलंच पाहिजे। कारण आपण काय करतो, आता ज्यांच्याकडं म्हणजे जनावरांची पाणी पाजण्याची पद्धत जी असते ती आपण एक वेळेला दिवसातून 3 वेळेला पाणी पाजतो, समजा दुधाचे जनावर असतील तर। पण का आता त्याला जेव्हा ताण लागेल तेव्हा त्याच्यापाशी पाणी अवेलेबल पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला काय सिस्टम करायचं आहे बघा, ही आपली गावण आहे, आपली दावण आहे। आपण याच्यामध्ये काय करायचं आधी, आता आपल्याकडे 2 आहेत। आता ज्यांच्याकडं अशा प्रमाणामध्ये जर तुम्ही नियोजन केलं असेल तर एका दावणीमध्ये तुम्ही पाणी ठेवा आणि एकामध्ये चारा ठेवा। आणि चारा खाल्ल्याच्यानंतर तुम्ही इकडल्या बाजूला तुम्ही जनावरं पूर्ण बांधू शकता आणि तुम्ही एकदम निवांत राहू शकता। कारण जेव्हा त्याला ताण लागेल तेव्हा ते पाणी जनावर ऑटोमॅटिक स्वतःहून येईल आणि दुधाच्या प्रमाणामध्ये 100% वाढ होईल। तर याच्यामध्ये दावणीमध्ये तुम्हाला दाखवतो मी। आता आपण पाणी भरलेलं आहे पूर्ण, हे बघा, हे पाणी आहे। आता आपलं हे नवीन बांधकाम असल्यामुळे असं थोडंसं पाणी झिरपत आहे याच्यामध्ये, पण हे आता 2 दिवसामध्ये सेट होऊन जाईल। आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर नियोजन केलं तर दूध धंद्यामध्ये तुम्हाला चांगला प्रॉफिट पण होईल। तर अशाच नवीन माहितीसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, MG डेअरी फार्म अँड डिजिटल सर्व्हिस। धन्यवाद। पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह भेटू। धन्यवाद।